तुम्ही पळून बिळून तर नाही ना चाललेलं? नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5च्या या सुंदर एपिसोड मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षको, आपल्या सुपरहिट मालिकांमध्ये मध्यंतरी खूप काही घडून गेलं आहे. पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील नाट्यमय वळण तुम्हाला थक्क करतील. आकाशला बघण्यासाठी रुग्णालयाकडे निघणाऱ्या वसूला जयश्री अडवते. जयश्री वसूवर सगळ्या गोष्टींचं खापर फोडते. आई प्लीज असं नका करू, मला जाऊ द्या. मी काही नाही करणार, फक्त लांबून बघितलं ना, मी खरं सांगते. अजूनही पटत नाहीये ना तुला हे सगळं तुझ्यामुळे घडतंय ते? अगं कुठल्या दगडाची बनली आहेस तू? कर ना सही. डिवोर्स पेपर्सवर सही करण्यासाठी जयश्री वसूच्या पाया देखील पडते. घे घे घे, तुझे पाय धरले, घे. आई प्लीज प्लीज, तू माझा जीव घे, पण माझ्या लेकाचा जीव प्लीज. पाय पडते तुझ्या, माझा जीव घे, पण माझ्या लेकाचा जीव वाचव ग. ठीक आहे आई, माझ्या सही करण्याने जर आकाशरावांवरचं संकट दूर होऊन त्यांचा जीव वाचणार असेल तर मी सही करायला तयार आहे. आतून पार खचून गेलेली वसू जड अंतःकरणाने डिवोर्स पेपर्सवर सही करते आणि त्यात भर म्हणून तनया आगीत तेल ओतते. आई, एक गोष्ट राहिली. गुरुजी म्हणालेले ना, हाँ हाँ आई आई काय करताय तुम्ही? आई आई प्लीज. जयश्री वसूच्या हातातील बांगड्या काढते. आकाशची प्रकृती चिंताजनक. गुरुजींनी सांगितलं तेच करतीये. चट. जयश्री वसूच्या गळ्यातील मंगळसूत्र काढते. आई, आई सगळ्या सीमा ओलांडणाऱ्या जयश्रीवर वसू वाघिणीसारखी गरजते. पाच झालं. आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकलं, पण आता मी तुम्हाला माझं कुंकू पुसू देणार नाही. आणि बनीला घेऊन घरातून बाहेर पडते. बनी, बनी ये लवकर. बनी, काय झालं आई? काय झालं आई? चल जाऊयात. पण बाबा, चल म्हणलं ना, चल. प्रेक्षका हो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एके रात्री एजे आणि लीलामध्ये गोड नोकझोक रंगते. तुला स्वतःची काळजी कधीच घेता येणार नाहीये का? तुम्हाला कधी माझ्याशी गोड बोलता येत नाही का? तुझ्यासाठी बेड अरेंज करून ठेवला होता, तुला झोपायसाठी. दिसला नाही तुला? कॉमन सेन्स आहे. एकीकडे तुम्ही माझ्यासाठी वोट करत नाही आणि दुसरीकडे तुम्ही माझ्यासाठी गोष्टी करतात त्या मी ओळखत नाही. हा कॉमन सेन्स. असो, आताच तू ऍक्सिडेंट मधनं बरी झालेली आहेस. तुला तिथे नीट झोपणं गरजेचं आहे. नाही जे, मी ठीक आहे, मी इथेच झोपते. लीला सोफ्यावर झोपते. एजे बेडवर झोपतो. पण दोघांना झोप लागेल तर नवल.
आता काय? मला झोप येत नाहीये. मलाही. आणि अशातच आखला जातो कॉफीचा बेत. काय करायचं? कॉफी? कॉफी बेस्ट, मी करते. किशोर फोनवरून आपल्या पुढील षडयंत्राचं प्लॅनिंग करत असतो. विक्रांत बाहेर आलाय ना. त्याच्या राहायची काय सोय केली? आणि आता त्याला म्हणाव अजून काही दिवस तरी अंडरग्राऊंडच राहा. किशोर सर, अचानक लीलाला बघून किशोरची पार घाबरगुंडी उडते. किशोर सर, तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय? अगं कंपनीचा फोन होता. तू काय करतेस? नाही, ते एजेना कॉफी हवी होती म्हणून तीच बनवायला चालली. अच्छा, प्लीज. गुड नाईट. येस येस, गुड नाईट. थँक्यू सरुताई, गरज होती मला आता. मंडळी, सावळ्याची जणू सावली या मालिकेत बरंच काही घडलंय. अरे या वकील साहेब, बसा. तिलोत्तमाच्या कंपनीने केलेल्या जाहिरातीवर महिला सबलीकरण बोर्डाकडून रंगभेदाचा आक्षेप घेतला जातो. मॅडम, हे मिस्टर ओक आहेत आणि हे मिस्टर सातपुते. नमस्कार. मॅडम, मिस्टर सातपुते हे महिला सबलीकरण बोर्डाचे अध्यक्ष आहेत. बर, आणि आपण गेल्या महिन्यात जी जाहिरात केली होती फेअरनेस क्रीमची, त्यावरती यांचा आक्षेप आहे. का बरं? यांचं असं म्हणणं आहे की आपल्या जाहिरातीमध्ये रंगभेदाचा कंटेंट आहे. रंगभेद? हो, तुम्ही तुमच्या ॲडमध्ये एका काळ्या मुलीला गोरं होताना दाखवलं. हो, मग? आणि त्याच्याबद्दलच आम्ही तुम्हाला जाब विचारायला आलो. तिलोत्तमाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. काळं असणं चूक आहे असं तुमचं मत आहे का? की गोरं असणं एवढी एकच सौंदर्याची व्याख्या आहे? काळी मुलगी जर का गोरी झाली तरच ती सुंदर दिसते, ही जुनाट विचारसरणी तुम्ही प्रमोट करताय का मॅडम? मॅडम, यांच्याच बोर्डाच्या एका क्लायंटने आपल्यावरती हा दावा केला आहे. मला असं वाटतं की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नील स्पष्टीकरण देऊ लागतो. आम्ही आणि आमची कंपनी असा कोणताही रंगभेद वगैरे मानत नाही. आणि तुम्हाला जर खात्री करायची असेल, आणि शेवटी मोबाईलवर सावलीचा फोटो दाखवून तिचा परिचय करून देतो. ही आहे आमची धाकटी वहिनी. पुढे आक्षेप घेणाऱ्यांना होऊ घातलेल्या सारंग आणि सावलीच्या रिसेप्शनचं आमंत्रण दिलं जातं. तिच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही हे रंगभेद वगैरे मानत असू? काही दिवसात आमच्या धाकट्या भावाचं रिसेप्शन. तिकडे या आणि खात्री करा की आमची कंपनी सौंदर्याबद्दल काय विचार करते आणि कसा विचार करते. जाहिरातीवर आक्षेप घेणारे विचार करून रिसेप्शनला येणार असल्याचं सांगतात. ठीक आहे, तर आम्ही डायरेक्ट रिसेप्शनलाच येतो आणि प्रत्यक्ष तिथे येऊनच बघतो की नक्की काय आहे ते. येतो मॅडम. तिलोत्तमा चंद्रकांतला टोचून बोलते. चंद्रकांत आपलं मत मांडतो. आणि जे बॅक टू बॅक इश्यूज येतात त्याचं काय करायचं? एक इश्यू संपला नाही की दुसरा इश्यू उभा राहतो. यांना विचार ना, यांची लाडकी सून आहे ना ती. जेव्हापासून घरात आली आहे तेव्हापासून संकट चालूच आहे. आय एग्री. मी असंही म्हणू शकतो की ती घरात नव्हती म्हणून प्रॉब्लेम झाला. फक्त फोटो दाखवला तिचा आणि प्रॉब्लेम हँडल झाला. इनफॅक्ट आभार मानायला हवेत आपण तिचे. त्रासलेली तिलोत्तमा रागाने हात जोडून चंद्रकांतला एक विनंती करते. एक काम करा माझं प्लीज, हात जोडून विनंती करते. जो काय घोळ घालायचा आहे तो घाला, फक्त त्या पोरीला मीडिया समोर लाईमलाईट मध्ये फार आणू नका. जमेल? प्रेक्षकांनो, लाखात एक आमचा दादा या मालिकेतील नाट्यमय वळण तुम्हाला अक्षरशः मंत्रमुग्ध करतील. तेजू, तुळजा तेजूला अत्यंत मायेने दोन गोष्टी समजावते. इथे बघ, आता तू लग्न करून परक्याच्या घरी जाणार आहेस म्हणून असं घाबरून नाही चालणार आहे. आता तुला स्ट्रॉंग राहायचंय. आधी
एकमेकांना सावरायचा, एकमेकांना समजून घ्यायचा, आपल्या असण्याने एकमेकांना परिपूर्ण करायचा प्रयत्न करायचा. तुला एक गंमत सांगू? आधी एकमेकांचं होणं आणि मग दोघांनी एक होणं, हेच तर सुखी संसाराचं गमक आहे. तेजूही आपल्या मनातील शब्दांना वाट मोकळी करून देते. बहिणी, एक सांगू? हा, बोल ना. माझ्या आयुष्यात ना फक्त आईचीच कमी होती, पण ती तू भरून काढलीस. पिंट्या पोबारा करणार तोच सूर्या त्याच्या समोर येतो. आता कुठं चाललंय तुम्ही? पिंट्या सारवासारव करण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी सूर्या मनातील शंका व्यक्त करतो. काय विचारतो मी? कुठे निघालाय? अहो दादा, ते लग्नाच्या गडबडीत चेहऱ्याकडे बघायला वेळच नाही मिळाला हो, म्हणून म्हणलं जरा सलून मध्ये जाऊन फेशियल करून यावं. हे बघा, हळदीच्या अंगाने ना बाहेर फिरायचं नसते. तुम्ही हो ना, तुम्ही पळून बिळून तर नाही चाललेलं? पिंट्याच्या चेहऱ्यावरचे रंग पार उडून जातात आणि जाता जाता मंडळी लक्ष्मी निवास या महामालिकेविषयी. लक्ष्मीला श्रीनिवासचा फोन येतो. तो तिला एका फाईल विषयी सांगतो. यांचा फोन? अहो, काय झालं? परवा ऑफिस मधून मी एक फाईल आणली होती, ती घरीच राहिली आहे का? जरा बघतेस का? श्रीनिवासने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी कपाटात फाईल शोधते. अशी कशी विसरलात आज फाईल? बघते हा, जरा थांबा. अहो, इथे कुठली फाईल नाहीये. तिजोरीत बघ. तिजोरीत कशी असेल फाईल? अगं बघ तर. अहो, बरं जरा थांबा. शेवटी तिजोरीत फाईल शोधत असताना तिला तिथे एक संदिग्ध डबी सापडते. अहो, मी म्हटलं ना, नाहीये इथे फाईल. अहो, आपल्या तिजोरीत वेगळीच डबी आहे. ही कुणाची डबी आहे? आपली नाहीये ही. तू उघड जरा बघ त्यात काय. मी नंतर फोन करतो. अहो, लक्ष्मी ती डबी उघडते. त्यात सोन्याच्या बांगड्या आणि एक चिठ्ठी असते. तुझा वाढदिवस मी कसा विसरेन लक्ष्मी? आज माझ्या आयुष्यात जो आनंद आहे, जे सुख आहे, ते सगळं तुझ्यामुळे आहे. माझ्या लक्ष्मीला मला कायम आनंदात बघायचंय. चिठ्ठी वाचून लक्ष्मी सुखावते. कपाटाचं दार बंद करते आणि तिला समोर साक्षात श्रीनिवास उभा दिसतो. न बोलताही दोघे एकमेकांशी खूप काही बोलून जातात. खर तर लक्ष्मीचा असतो वाढदिवस. लक्ष्मी, मी तुझा वाढदिवस विसरलो असं वाटलं ना तुला? तुला माहितीये लक्ष्मी, ते शक्यच नाहीये. श्रीनिवास लक्ष्मीला बर्थडे विश करतो आणि स्वतःच्या हाताने लक्ष्मीच्या हातात आणलेल्या बांगड्या घालतो. हॅपी बर्थडे. श्रीनिवास आपल्या मनातील भावना लक्ष्मीला बोलून दाखवतो. लक्ष्मी, माझ्या अडचणीच्या वेळेस प्रत्येक वेळी तू माझ्या पाठी उभी राहिलीस. तू माझ्या बरोबर होतीस, म्हणूनच मी इथवर पोहोचू शकले. आणि म्हणूनच आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी आता मला तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. आपला संसार सुरू होताना तू तुझ्या दादांना दिलेला शब्द मला खरा करायचा. मला तुझ्या बरोबर आपल्या हक्काच्या
आपण उभ्या केलेल्या लक्ष्मी निवासमध्ये राहायचं. लक्ष्मीचं मन भरून येतं. प्रेक्षक हो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.